एव्हरेस्ट जगातलं सर्वात उंच शिखर, पण या शिखराच्या वाटेवर यशाच्या कहाण्यांसोबतच अनेक हृदयद्रावक कहाण्या सुद्धा दडलेल्या आहेत. गेल्या तब्बल 30 वर्षांपासून एव्हरेस्टवर बर्फामध्ये गोठलेला एक मृतदेह ग्रीन बूट्स म्हणून जगभर ओळखला जातो. आता हा मृतदेह अखेर एव्हरेस्टवरून खाली आणण्याची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा मृतदेह एका भारतीय जवानाचा असल्याचा दावा करण्यात येतोय आणि तो भारतात परतल्यानंतर DNA चाचणीद्वारे त्याची ओळख ही निश्चित केली जाणार आहे. यामागची नेमकी कहाणी सुरू होते 1996 सालपासून. 1996 साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP च्या 6 जवानांचं एक ऐतिहासिक एव्हरेस्ट अभियान सुरू होतं. चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय मोहिमेचा मान मिळवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. याच मोहिमेत होते लान्स नायक दोर्जे मोरू. 48 वर्षांचे मोरू हिमालयातल्या ट्रेकिंगमध्ये अनुभवी होते. एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीला वचन दिलं होतं की मी हिरो बनून परत येईन, देशाचं नाव मोठं करेन. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. मोरूप आणि त्यांचे 2 सहकारी एव्हरेस्टच्या 8,849 मीटर उंच शिखरापर्यंत पोहोचलेत. पण परतीच्या प्रवासामध्ये अचानक आलेल्या हिमवादळाने त्यांचा जीव घेतला. तिघांपैकी 2घांचे मृतदेह आजपर्यंत सापडलेले नाहीयेत. पण तिसरा मृतदेह गेली 3 दशकं 8,500 मीटर उंचीवर एका खडकाच्या आड बर्फात गोठलेला आहे. पायात असलेल्या हिरव्या रंगाच्या पर्वतारोहणाच्या बुटांमुळे हा मृतदेह जगभरात ग्रीन बूट्स म्हणून प्रसिद्ध झालाय. आतापर्यंत हा मृतदेह तेत्स्वांग पाल्जोर यांचा असल्याचं मानलं जात होतं. पण 1996च्या मोहिमेतल्या सहकाऱ्यांची साक्ष, शेवटचा रेडिओ संपर्क आणि मृतदेहावरचे कपडे आणि गिर्यारोहणाचं साहित्य यावरून आता ITBPला हा मृतदेह दोर्जे मोरूप यांचा असल्याचा विश्वास आहे. त्यामुळे आता त्यांना एव्हरेस्टवरून खाली आणण्यासाठी विशेष बचाव पथक प्रयत्न करतंय. हा मृतदेह एव्हरेस्टच्या तथाकथित डेथ झोनमध्ये आहे. इथे तापमान -40°C पर्यंत घसरू शकतं आणि ऑक्सिजनची पातळी समुद्र सपाटीच्या तुलनेत फक्त 1/3 असते. मृतदेह खाली आणण्यासाठी तब्बल 10 ते 12 सक्षम गिर्यारोहकांची टीम लागण्याची शक्यता आहे. बर्फ, खडक, अत्यंत उतार आणि ऑक्सिजनचा अभाव या सगळ्याचा सामना करत मृतदेह जवळपास 1000 मीटर खाली आणणं हेच सर्वात मोठं आव्हान असणार आहे. तर यासाठी $40,000 ते $80,000 पर्यंतचा खर्च येऊ शकतो. पण या मोहिमेमागे केवळ एक मृतदेह खाली आणण्याचा उद्देश नाहीये, तर हा एका कुटुंबाचा 30 वर्षांच्या प्रतीक्षेचा एक शेवट आहे. मोरूप यांच्या पत्नी यांगस्टिक आज सुमारे 75 वर्षाच्या आहेत. पतीचा मृतदेह कधीच पाहिला नसल्यानं त्यांचा मृत्यू झाला यावर त्यांचं मन कधीच विश्वास ठेवू शकलं नाही. त्या म्हणतात, कधी कधी झोपण्यापूर्वी वाटायचं आज रात्री दारावर टकटक होईल आणि दार उघडलं की तो समोर उभा असेल. आता त्या म्हणतात की तो घरी आला तर मी त्याला एकच विचारणार की इतके वर्ष तू कुठे होतास. ITBP कडून हा मृतदेह सप्टेंबरपर्यंत भारतात आणण्याची आशा आहे. भारतामध्ये आणल्यानंतर DNA चाचणी केली जाईल आणि ओळख निश्चित झाल्यास दोर्जे मोरूप यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं जाईल. 30 वर्ष एव्हरेस्टच्या बर्फात गोठलेली एक कहाणी आता कदाचित आपल्या मातीमध्ये परतण्याच्या वाटेवर आहे.